HMPVची भारतात एंट्री झाल्याने चिंता पसरलेली असतानाच आता महाराष्ट्रापर्यंत हा व्हायरस पोहोचलाय। नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडालेली आहे। राज्याचा आरोग्य विभागही त्यामुळे हाय अलर्टवर आल्याचं चित्र आहे। मात्र घाबरण्याचं कारण नसून अधिक काळजी घेण्याची गरज आहे असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलेलं आहे। पाहूयात। HMPV महाराष्ट्राच्या दारात। नागपुरात HMPVच्या संशयितांची नोंद। राज्याचा आरोग्य विभाग हाय अलर्टवर। भारतात एंट्री केलेल्या HMPVनं महाराष्ट्राचं दार ठोठावलंय। नागपुरात HMPVचे 2 संशयित रुग्ण सापडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। 7 आणि 14 वर्षाच्या मुलांना HMPVची लागण झाल्याचा संशय आहे। मुलांची आरोग्य तपासणी केली असता त्यांना HMPVची लक्षणं आढळली आहेत। दरम्यान या रुग्णांना HMPVची लागण झाल्याचं अद्याप स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। या रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे, त्यांना डिस्चार्ज दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। 2 पेशंट जे एक 7 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचे जे होते वॉक इन ओपीडी मध्ये त्यांनी आपली पॅनल टेस्ट केली, त्याच्यामध्ये सस्पेक्टेड जे आलेले आहे। पण जोपर्यंत आम्ही NIV आणि एम्स मधून तपासणी होणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कसलेही बोलणं बरोबर नाहीये, कारण सध्या नागपूरमध्ये एकही केस नाही, सस्पेक्टेड आहे। आता आम्ही त्यांचा सॅम्पल जो आहे तो एम्सला आणि पुण्याला पाठवू आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह। आणि दोन्ही हे जे पेशंट होते ते वॉक इन होते, कोणीच ऍडमिट नाही आहे, ते डिस्चार्ज झालेले आहे, ते सुखरूप आहे। रुग्णांचे सॅम्पल्स घेण्यात आलेत। या सॅम्पल्सचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं जाणार आहे अशी माहिती नागपूर एम्स रुग्णालयाच्या संचालकांनी दिली आहे। हे फक्त डायग्नोसिस ऑफ HMPV व्हायरस हे सध्या एकदम प्रिलिमिनरी स्टेज मध्ये आहे आणि याचं कन्फर्मेशन अलॉंग विथ द गव्हर्नमेंटची एजन्सीज NMC नागपूर, हेल्थ केअर डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र आणि एम्स नागपूर या वतीने आम्ही सगळे कोऑर्डिनेटेडली एफर्ट मध्ये याचा आता शहानिशा करण्यात प्रोसेसमध्ये आहे। आणि या दृष्टीने आपल्याला कोणाला पण काहीच घाबरण्याची गोष्ट नाही आहे आणि ऍडमिनिस्ट्रेशन, हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आर ऑन द टोस अँड वी आर सर्व्हेलिंग द सिच्युएशन। HMPVची महाराष्ट्रात एंट्री झाल्यानं राज्य सरकारही अलर्ट मोडवर आलंय। आरोग्य विभागानं तातडीची बैठक बोलावली आहे। HMPV धोकादायक नसून मास्क आणि विलगीकरणाची आवश्यकता नसल्याचं आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलंय। तर लहान मुलांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय। व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार आहेत 5 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना आणि 65 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना यांना अनेक आजार आहेत, याने आणि थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे। की चीनमध्ये हा व्हायरस आला आणि त्यामुळे आपण सगळेजण अस्वस्थ झालो अशी सुरुवात आपण केली होती। आता बेंगलोरचा पेशंट असेल, नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काय चीनला गेलेला नव्हता। याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे, परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे। टीव्हीवरती बघितलं, विलगीकरण करणार काय, कोरोनासारखे मास्क लावणार काय, अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सने विचारताय, तिथल्या प्रशासकीय यंत्रणा विचारताय, परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही। याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही, ओनली ते नॅचरलच आहे। जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड असेल किंवा बाळ असेल, वृद्ध असेल, त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे। अदरवाईज हा आजार सौम्य असते, त्याच्यामध्ये फक्त सर्दी, खोकला, आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते, इट इज नॅचरल फ्लू लाईक सिम्पटम्स जो याच्यामुळे होतात। देशात HMPVचे 6 रुग्ण आढळल्यानंतर राज्यात 2 संशयित सापडल्याची माहिती आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण आहे। मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये। हा व्हायरस कोरोनाप्रमाणे धोकादायक नसल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय। मात्र काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।